चोपडा तालुक्यातील शेतकरी मजुरांच्या टंचाईमुळे बऱ्याच शेतीची कामे आता यंत्रांच्या सहाय्याने करू लागली आहेत। सध्या ग्रामीण भागातील शेतकरी शेतातील तूर परिपक्व झाल्यानं काढली जाते। शेतात परिपक्व झालेली तूर कापून शेतात काही दिवस वाळवण्यासाठी गोळा करून ठेवतात। कापलेल्या तुरीच्या शेंगा कोरड्या झाल्यानंतर मशीनच्या सहाय्याने तूर काढली जाते। पूर्वी यंत्रणाची सुविधा नसायची, मात्र यावेळेस मजुरांच्या सहाय्याने शेतीचं काम करण्यात येत होतं। तूर कापणी झाल्यावर सुकल्यानंतर मजुराच्या सहाय्याने शेतात ठोकून तूर काढली जायची। आता मजुरांची टंचाई आणि यंत्रणाची मिळालेली सुविधा यामुळे शेतकऱ्यांना सोयीचं झालंय। गोळा करून मग मशीनच्या सहाय्याने मशीन काढली। मजूर भेटत नाही, मजुरी भेटत नाही, मजूर त्या भाई तरा झाला मजूर नसल्यामुळे मग आपण मशीनच्या सहाय्याने काढली। मशीन पेटत मशीन मला भारी वाटत दाखव। त्याला 500 रुपये द्यावं लागले का त्याचे। बाबा मी आधी पूर्वी ज्यावेळेस आपल्या ज्यावेळेस आपण शेती करायची आधी त्यावेळेस मशीनच्या सहाय्याने काढली जात नव्हती। त्यावेळेस कशी परिस्थिती होती आणि आता ठोकावं लागत होता, बायला ठोकावं लागत होता, म्हणजे मजुरांच्या सहाय्याने करावं लागतं बट आता मजूर मिळत नाही, त्यामुळे मशीनच्या सहाय्याने पहिले ठोकली मग काढली मशीनच्या। यावर्षी काय तूर वगैरे चांगली आहे का? बरी आहे तूर का पावसामुळे किंवा काही याच्यामुळे चांगले आहे? म्हणजे जे तूर पेरणारे जे पेरणारे पीक आहे ते चांगलं आहे. चांगलं आहे.